गाईज, वेलकम टू अनदर ब्युटिफुल डे. तर आत्ता वाजलेत संध्याकाळचे 4 आणि मी आत्ता एवढ्या उशिराने ब्लॉग स्टार्ट करते कारण मला वाटतं त्या दिवशी वेताळ टेकडीनंतर एक आठवडाभर आमचं हॉस्पिटल, लॅब्स आणि क्लिनिक्स आणि मेडिसिन्स ह्याच्यातच पूर्ण वेळ गेला आणि आत्ता थोडं फ्री झाले. तर आज आम्ही शूट करतो आणि हा अथर्व हा फ्रेममध्ये पण येत नाही आणि खाली पण जात नाही. याला बोलते चल ये फ्रेममध्ये. काय बोलतोस अथर्व तू? वेताळ टेकडीनंतर डायरेक्ट आपण आज ऑलमोस्ट एका वीकने व्लॉग शूट करतोय. कसं वाटतं तुला? सध्या आता दमलोय सगळं करून, त्यामुळे गडबड झाली आहे सगळी. एक वीक अख्खा आमचा हॉस्पिटलमध्ये गेलाय. म्हणजे हॉस्पिटलमध्ये मला ना व्लॉग शूट करायचा वेळच नव्हता. म्हणजे जरी हॉस्पिटलमध्ये नव्हतो ना तर आम्ही क्लिनिकमध्ये असायचो, टेस्ट करायचो, लॅब्समध्ये असायचो, डॉक्टरांचे क्लिनिक, घरी डॉक्टर येत होते. मम्मीची कंडिशन खूप खराब होती, त्याच्यामुळे आता जरा ती बरी झाली आहे, घरी आली आहे डिस्चार्ज होऊन. तर त्याच्यानंतर आज आम्ही व्लॉग शूट करतोय. तर ना आता आम्ही आलोय टेरेसवर. मला ना क्लायमेट खूपच छान वाटतंय. पुण्याचं काही खरं नाही आहे. सकाळी कडकडीत ऊन आणि संध्याकाळी गारांचा पाऊस. काल आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो, म्हणजे काल मम्मीचा डिस्चार्ज होणार होता. तर आम्ही थोडं मम्मीचं सामान होतं ते घ्यायला गेलेलो, म्हणजे अथर्वाचं सामान होतं ॲक्च्युली ते. तर आम्ही ते घ्यायला गेलो. त्याच्यात मम्मीचे पण 1-2 वस्तू होत्या, ते घ्यायला गेलो. तर आम्ही बाईकवर होतो आणि ऊन होतं. निघालो तेव्हा सेम वेताळ टेकडीसारखं निघालो तेव्हा ऊन होतं आणि जसं आम्ही चालत होतो गाडीवरून त्याच्यानंतर एवढा जोरात गारांचा पाऊस झाला ना तिकडे. पण मजाच आली. मुंबईत तर मला गारांचा पाऊस बघायलाच मिळाला नाहीये मुंबईत असताना. काय बोलतोस अथर्व? हिते आणि हिते गाडी चालवताना 3 वेळा गारा लागल्या, 3 वेळा. आणि ही दिसते नाही, ही आ करून गारा खात होती चालते गाडीवरती. तर बोलते वाव वाव टू मच फन. मुंबईला नाही मिळत रे गारांचा पाऊस वगैरे बघायला. मुंबईला पाऊस खूप होतो पण तो असा असतो की खूप जोराचा पाऊस, पाणी बिनी भरतात. ते मी तर किती वेळा कॉलेजमधून येताना, स्कूलमधून येताना अडकले आहे. आम्ही बोट घेऊन जायचो मुंबईला असताना कॉलेजला. आणि ना आता मी व्लॉग स्टार्ट केला. मी म्हटलं टेरेसवर जाऊनच व्लॉग काढूया कारण का इकडचं क्लायमेट जे आहे ना ऑसम झालंय. म्हणजे ऊन आहे पण जे मागे मला दिसत आहेत ना ढग वगैरे, आज मी वाट बघते. त्या दिवशी मला भिजायचं नव्हतं पण भिजावं लागलं. आज मी वाट बघते भिजायची पण आज पावसाच येत नाहीये. तर आता अथर्वचं म्हणणं आहे इथे एवढा चांगला वेदर झाला आहे तर त्याचं म्हणणं आहे की आपण फोटोशूट करूया आणि त्याचे फोटो मला काढायचे आणि त्याला पोस्ट पण मला सांगायची आहे. आणि ह्याला जसं चांगला वेदर होईल ना, जसं की असं काहीतरी क्लायमेट झालंय, क्लाउड्स एकदम छान दिसत आहे, तर त्याला लगेच फोटोशूट करायचं आहे. काय करतोय ते मी तुम्हाला दाखवते. पण हा वेदर एक नंबर झालाय, काही पण म्हणा. ऑसम क्लायमेट झालंय. लक्ष नाहीये मी आता बोलले जसं की हा काय करतोय. ए बाबा काय करतोय? कसली मूर्खा झाड ते. हे अथर्वचे चाळे दिवसा ढवळ्या. हा काय करतोय ते बघ. हे बघ इथे पण हे करायचं ना. मग अरे हे नव्हतं काढत, मी हे काढतोय काळं. मी काय बोलते अथर्व, हात दाखव तुझा. हे काय करायचंय आता आपल्याला? कधी जायचंय? हे जे व्हाईट स्पॉट राहिलेत ना थोडेसे ते हायलाइट करायचे. हा अथर्वाने आता रिसेंट टॅटू काढलाय. रिसेंट आत्ता त्याच्या बर्थडेला आय गेस है ना? नाही बर्थडेला नाही, बर्थडेच्या नंतर परफेक्ट 10 दिवसांनी. मग तेच झालं ना. 26 तारखेला. पण तू बर्थडे साठीच तुझं ते गिफ्ट तुला हवं होतं ना स्वतःकडून स्वतःला. चल ना, काय ते कोपऱ्यात करतोय, चल तिकडे. तर मी आता सांगते तुम्हाला वेताळ टेकडीनंतर आज का व्लॉग शूट करते. ऍक्च्युली काय झालेलं, आम्ही मुंबईला होतो, तिकडून आलो. त्याच्यानंतर आहे ना माझ्या मम्मीची तब्येत इतकी खराब होती, ती कंटिन्यू झोपून होती. आणि आमचे जे फॅमिली डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे आम्ही तिला घेऊन गेलो होतो. पण म्हणजे तिला ऑलरेडी किडनी स्टोनचा त्रास होता, तर ते सगळं डायग्नोसिस झालं होतं. तिचे मेडिकेशन्स पण सुरू होते आणि त्याच्यानंतर ती आली तेव्हापासून ती झोपूनच होती कंटिन्यू. आणि आम्ही मग एक्सरे, सोनोग्राफी सगळं केलं. तर डॉक्टरांचं म्हणणं होतं की ऑपरेशन करावं लागेल अर्जंटली. पण शुगर मॅडमची हाय होती, त्यामुळे ते सगळं करता करता तिची शुगर बॅलन्स होता, सगळं काही करता. त्याच्यानंतर जे तिचे अँटीबायोटिक्स होते, इन्फेक्शन्स होते, त्याच्यानंतर ती स्टेबल झाली, पूर्ण फिटनेस मिळालं. मग आम्ही तिला हॉस्पिटलला ॲडमिट केलं. त्याच्यानंतर तिची सर्जरी झाली. त्याच्यानंतर सगळं काही नीट झाल्यावर आम्ही डिस्चार्ज घेतला. तर आणि जे आमचे जे सर्जन होते ज्यांनी आम्हाला सगळं गाईड केलं ते खूप छान होते हे म्हणे ना मी. त्यांनी आम्हाला खूप कोऑपरेट केलं आणि आम्ही मुंबईवरून आलेलो इथे. तर त्यांचा आणि क्लिनिकचा आणि आमचा डिस्टन्स खूप होतं, त्यामुळे त्यांनी फोनवरनं व्यवस्थित कोऑर्डिनेट करून
खूप मदत केली त्यांनी आमची. आणि आता बोलतात ना की एक मम्मी पण आता स्टेबल झाली आहे बऱ्यापैकी. आता काही म्हणजे तिला त्रास तर होत नाहीये, झालंय आता तिचं ऑलमोस्ट सगळं क्लिअर. आणि बस आता इतकंच. तर आता आपलं व्लॉगिंग सुरू राहील, आता नाही गॅप होणार, कारण आता मम्मीची तब्येत पण व्यवस्थित झालेली आहे. अथर्वचं काय म्हणणं आहे ह्या सगळ्यावर? अथर्व, ऑपरेशन व्हायचं होतं, सक्सेसफुल झालं, त्याच्यामुळे नो इश्यू. तर मला काय वाटतं, आता जे काय ऑपरेशन वगैरे मम्मीचं व्हायचं होतं ते झालंय, सेफ झालंय. काय नो ते काय क्रिटिकल काय नाही, आउट ऑफ डेंजर आहे थोडक्यात, आउट ऑफ डेंजर तसं झालंय. त्याच्यामुळे आता काहीच टेन्शन नाही. आता फोकस ऑन ब्लॉगिंग. मग आज कुठे नेतोस तू मला? आज एक रील करणार आहे. आज आपण पतंग उडवायचे. आता पागल आकाश, म्हणजे तुझं काय काय लॉजिक काय? हे आभाळ आलंय ना, पतंग उडवायचे. आता पतंग उडव ना, अजून सूर्य आहे, मजा येईल. बावळट सूर्याशी संबंध आहे का पतंगाचा? हवा नाहीये काहीच. येईल ना मग हवा. काय नको, बाहेर जाऊया आपण कुठेतरी आता. नको, पतंग उडवूया. माझं म्हणणं आहे ना की आपण भाजीच्या शॉपिंगला जाऊया. भाजी तर ते तर संध्याकाळी पण आणू शकतो ना. पण आता झाली की संध्याकाळ, 4 वाजल्यात तशी 4:30. नाही, चल आपण भाजी आणायला जाऊया. चल ना, उडवूया ना पतंग. नको, चल उडवूया पतंग. नको, एक सेकंड, मी तुम्हाला इकडचं वेदर दाखवते. एवढा भारी झालाय ना क्लायमेट. पण मला एक कळत नाही, तेवढे वायर्स खूप आहेत, ह्या खूप वायर्स आहेत इकडे. मला कळत नाही कसल्या, याच्यामुळे ना सगळा व्ह्यू हाईड होतोय, मध्ये मध्ये डिस्टर्बन्स. एवढा अमेझिंग क्लायमेट आहे, पण हे मध्ये मध्ये हे टॉवर, या तारा, बिलबोर्ड्स छान वाटतंय. पण खूपच पावसाचं वातावरण झालंय, त्याच्यामुळे आता आम्ही टेरेस करून खाली चाललोय. कारण तर जी कामं आहेत, मम्मीची तब्येत बरी नसल्यामुळे ना जी कामं आहेत ना ती मला लवकरात लवकर उरकून तिच्या जवळ थांबलं पाहिजे. म्हणजे भले डिस्चार्ज झालाय, पण तरीसुद्धा मेडिसिन्स वगैरे वेळेवरती दिली पाहिजेत तिला. त्यामुळे आम्ही आता चाललोय खाली. अभी हम जाएंगे सब्जी लेने. आता आम्ही आलोय पार्किंगमध्ये आणि झालाय पाऊस जोराचा सुरू. म्हणजे ऊन दिसतंय पण पाऊस पण दिसतोय. जोरात आहे का? हा यार, जोरात आहे. पावसाचं काय यार अथर्व? ठीक आहे, चल. तर के आगे जीत आहे बोलले अथर्वला मी. आता जो पाऊस येत असेल त्याच्यात आपण जाऊया बोलले. तर मला वाटतं कमी झालाय पाऊस बऱ्यापैकी. सो आम्ही निघालो, आता गाडीवर आहे, चाललोय. कमी झालाय बऱ्यापैकी पाऊस, म्हणजे गेलाच आहे ऑलमोस्ट, कारण हवा पण सुटली आहे ना. जसं की तुम्ही बघितलं असेल, आता आम्ही आलोय आकुर्डी मार्केटला. काय अथर्व? आकुर्डी मार्केटला आलोय ना. हा, मंडई आकुर्डीची मंडई. पोहोचलोय आकुर्डीच्या मंडईमध्ये. आता ना आम्ही येत होतो, मी व्लॉग शूट करत होते, डोकंच फिरलंय. आमचा तर ॲक्सिडेंट होता वाचलाय. इथून येताना एक माणूस होता आणि राईटचं इंडिकेटर दिलं, तो पूर्णपणे लेफ्टला होता. आणि तो लेफ्ट मधून इंडिकेटर दिलंय, तिकडे सगळे ते डीजे वगैरे लावलेला, हॉर्नचा आवाज येत नव्हता. तू इंडिकेटर दिलाय मान्य, पण ॲटलीस्ट पाठी बघ तरी. डायरेक्ट गाडी राईटला टाकली आणि वरून शिव्या देत होता सगळ्यांना, जे लोक त्याला असं क्रॉस करत होते त्याला. म्हणजे मी व्लॉग बंद केला नेमका, नाहीतर आहे ना बरोबर दिसलं असतं कोणाची चूक आहे ते. जे लोक त्याला काही बोलतील ना, सगळ्यांना शिवत होता तो. कदाचित तिकडचा काय माहिती, कदाचित गावातलाच असेल तो, माहित नाही. एनिवेज, आपण आता आलो आकुर्डीच्या मंडईमध्ये. मंडई दाखवते. आता आम्ही आलो इकडे आकुर्डीच्या मंडईत. तर पहिला घरी कांदे बटाटे संपले ॲक्च्युली सगळे. आम्ही आलो आता कांदे बटाटे घ्यायला. बटाट्याच्या त्यात पडशील आता. चांगले बघून घ्यायला नको भाजी. झालं असेल 2 किलो. बघ आता. झाले
अथर्वची मेहनत आता झाले त्याचे आमचे कांदे बटाटे घेऊन. आता आम्ही चाललोय मंडईच्या आतमध्ये. जे मी गेट दाखवलं होतं त्याच्या आतमध्ये. मगाचा शॉट ऑर्डर होता ना, मगाचा शॉट डेंजर होता. मगाशी त्या माणसाची खरंच चुकी होती, पण उगाच सगळ्यांना नेमका मी तेव्हा कॅमेरा बंद केला. मागचे बल्ब येत आहेत कंटिन्यू आली. तर गाईज मी आता आलोय मंडईच्या आत. आता टोमॅटो घ्यायचे. मला ही चांगली भाजी दिसते, तर बघू आता. इथे टोमॅटो तर दिसत आहेत. कसे आहेत टोमॅटो? 20 रुपये किलो. चल मग घेऊया अथर्व इथे. बघा ना 2 किलो आहेत का? चांगले घे. हा चांगलेच चांगलं आहे का? अरे यार हे कडक करून घ्यायचे ना. आता आपल्याला काय माहिती, आपल्याला कांदे बटाट्यामध्ये एक्सपिरियन्स आहे. हे कधी घेत नाही ना टोमॅटो वगैरे, आपण नाही आणत कधी. गावरान आहे, गावरान आहे, कढीपत्ता आहे, पुदिना नाही. आता आम्ही भाजीची शॉपिंग केली आहे, तर बऱ्यापैकी तर इम्प्रेस्ड आहे मी आमच्या दोघांचं शॉपिंग स्किल्सने. बऱ्यापैकी अथर्वनी बार्गेनिंग केलं. मला माहिती आहे, सवय आहे मला भाजी घ्यायला. मला नाही, मी पहिल्यांदा एवढा रेट नाही माहिती, पण सवय आहे मला. मी पहिल्यांदा घेतली, पण जमलंय. TM फॉर रिश्ताच. लॉट्स ऑफ स्ट्रगल. मी गाडीवर एवढी जड पिशवी घेऊन सेटल झाली आहे. ती पण मला अथर्वनेच मदत केली, कारण इथे आज काहीतरी आहे, खूप गर्दी आहे. हे रस्त्यात थांबून गप्पा मारतायत भर रस्त्यात, मंडईच्या बाहेर. ते पण हा क्रेझी म्हणजे अति क्रेझी. मंडईच्या एक्झॅक्ट गेटच्या बाहेर जिथे एकदम भरमसाठ गर्दी, तिकडे रस्त्यात गाडी उभे करून ते कोणाशी तरी गप्पा मारतायत. सिरियसली मला तर वाटतं माहिती, कंटिन्यू व्लॉग सुरू ठेवला पाहिजे, कारण का आजकाल जे घटना घडतायत ना त्यानुसार तरी मला वाटतं कंटिन्यू व्लॉग सुरू ठेवला पाहिजे. आता इथे गर्दी आहे. इकडे खूप गर्दी होती, तर आम्ही टर्न मारलाय, कारण जाणं तर पॉसिबल नव्हतं. सबस्क्रायबर्स आता तिकडनं झालं तर पॉसिबल नाही. अथर्व मला कोणतरी मार्केटच्या वेगळ्या रूटने घेऊन चालला. अथर्व कुठून चालला आपण? मला पण नाही माहिती. मग कशाला चाललाय? अरे पूर्ण असणार ना रस्ता, कुठून तरी असेल ना, शोधू ना. आम्ही एवढं असं कंजेस्टेड बसलो ना, एवढी मोठी पिशवी, कारण का खूप भाजी घेतली. पहिल्यांदा शॉपिंग नंतर आम्ही बरीच भाजी घेतली. मी आता फ्री रोड वरती निघालोय, जरा बरं वाटतंय. खूपच कचकच होती. काय असेल, माती, धूळ, मिरचीचा वास. हा लेफ्ट मारून जाऊया. हा लेफ्टनेच जायचं ना ऑब्व्हियसली. ते आम्ही येतो ना जयश्रीची मिसळ खायला, मामा घेऊन यायचं. आपण इकडे आलोय आकुर्डीला आलो हायवेला. हा इकडनं बाहेर पडलं, तेच म्हणून फिरून जाऊया. कुठे त्या गडबड. तर लास्टची जी व्हिडिओ होती वेता टेकडीची, तर खूप सारे लोक ना फक्त व्हिडिओ बघतायत, सबस्क्राईब करत नाहीये. तर हे चुकीचं आहे. प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. नुसतं लाईक करून पळून नका जाऊ, सबस्क्राईब करा. हा काय बोलतात? ये तो अन्याय आहे. हा ऍक्च्युली ये तो अन्याय आहे. तुम्ही लोक बघता व्हिडिओ, लाईक करता, पण सबस्क्राईब नाही करत. असं कसं चालेल? आम्ही इकडे थांबलोय भाजी घेऊन. ट्रॅफिक मध्ये खूपच हालत खराब झाली, त्याच्यामुळे आता आम्ही आलो ज्यूस पितो. फ्रूट ज्यूस पितो आहे. बरोबर आहे ना. आपण काय बोलतो त्याला, पुडी. हा शब्द आठवत नाही त्या मुलाला. सर्व मेनू कार्ड बघते हुए, देखते हुए असतं ते. बघते हुए काय काय घ्यायचंय? मी तर मँगो क्रीमी घेतो. मी साधा घेणार वॉटरमेलन ज्यूस. गरमीचे दिवस आहेत, वॉटरमेलन ज्यूस बेटर आहे. मँगो पाहिजे पण आयुष्यात. तर हा मी घेतलाय वॉटरमेलन ज्यूस.
बस हा. आणि अथर्वने घेतला मँगो क्रीम मँगो क्रीम मिल्क. सॉरी. चिअर्स. थोड्या वेळाने आपल्याला तिकडे जायचं. वर काय नाही असं. पण आधीच्या व्हिडिओज बघितले त्यांना माहिती आहे अथर्वची आपण एक रिएक्शन घेतलेली. तर आता परत आहे रिएक्शन टाइम. रिएक्शन फ्रॉम अथर्व भोसले. रिएक्शन. मला दे. आम्ही खूप सारी गर्दी, खूप सारी भाजी सगळं संपवून एक मस्त थंडगार फ्रूट ज्यूस पिऊन आलेलो आहे घरात. आणि हा आहे अथर्व, मूर्ख मुलगा. आणि हा पितो स्प्राईटच्या बाटलीतनं पाणी. जस्ट मिडल क्लास थिंग्स. बापाची प्रॉपर्टी नाही तर बापाची सावली सोबत असायला हवी. कारण आईशिवाय घर अपूर्ण दिसतं आणि बापाशिवाय आयुष्य. कळलं मुलांनो? सुविचार कळला का? सुविचार कमी, मला टचका टोमणं जास्त वाटला. खूप संयम लागतो नाती टिकवायला, नाहीतर दुनिया तयारच आहे महाभारत पाहायला. हे तुम्ही लिहिलंय? मी कशाला? व्हॉट्सअपवर आलेलं वाचून आलंय तेच वाचतोय. म्हणजे तुम्हाला ते पण एखादा स्वतः बोला ना, हमें तो अपनों ने लूटा गैरों में का दम था. त्याच्या पुढे काय? हमें तो लूट लिया अपनों ने. ते गाणं आहे. शायरी. विचार करा यावर. ही सत्य परिस्थिती आहे आजची. पप्पांचं लेक्चर म्हणजे लेक्चर नाही, शायरी ऐकवतायत ते. शायरी नाही, सॉरी, सुविचार ऐकवतायत ते व्हॉट्सअपवर आलेले. सत्य परिस्थिती आहे पण. हो बरोबर आहे, सत्य परिस्थिती आहे. बरोबर. जस्ट पापा थिंग्स. आज भाजीला पाठवलं होतं. स्वतःच्या मनाने काय काय भाजी आणली ती बघूया तरी. आणि अशी अंगावर जबाबदारी दिल्याशिवाय त्यांना तरी कधी कळणार बाजारभाव आणि काय वस्तू. ठीक आहे, सुरुवातीला जरा कांदे काय बरोबर वाटत नाही त्याच्या रेटच्या मानाने, पण ठीक आहे. ओला कांदा त्यांना दिलेला आहे, त्यांच्या मर्जीने त्यांनी आणलेला आहे. त्याच्यात सुंदर भाजी आणलेली आहे. तर गवार नाही मिळाली तुम्हाला? गवार मला महाग वाटली आणि चांगली नव्हती एवढी. मम्मी तुझी तब्येत कशी आहे आता? बरी आहे ना? आता जेवण वगैरे सगळं झालंय. आम्ही आलो आता घरात आणि आता आम्ही जातोय झोपायला. म्हणजे बघू, मोस्टली तरी मला वाटतं वॉकवर जाईन. हा तर मला वाटतं गेम खेळणार असेल. तर आता आम्ही आमची कामं करू. आता मी आज पुरतं इतकंच हा व्लॉग आता इथे एंड करते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा. माझ्या पप्पांचं जे म्हणणं होतं त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे हे नक्की कमेंट करा. मला कमेंट वाचून खूप चांगलं वाटतं. भले इतके कमेंट सध्या येत नाहीयेत, तुम्ही लोक खूप इनॅक्टिव्ह आहात, पण ठीक आहे, जितके तर तेवढं मला वाचून छान वाटतं. आणि बाकी माझे आणि अथर्वची लिंक मी इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तर तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता तिकडे, कारण आम्ही तिकडे जास्त ऍक्टिव्ह असतो. बस आज पुरतं इतकंच. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.